100 भावांवरती जास्त विश्वास नव्हता बरं का, पण या मित्रावर विश्वास होता. जा तुझ्या वहिनीला घेऊन ये. चतुरंगी सेना त्याच्या बरोबर दिली आणि त्या भानामतीला घेण्याकरता माहेरी गेला. माहेरवरनं आणली त्यानं. आणताना रस्त्यानं रथ चाललेला आहे आणि एका घनदाट अरण्यात एक ब्राह्मण त्याला भेटला आणि ब्राह्मणाने त्याच्या पुढे याचना केली. ब्राह्मणाने सांगितलं, मला दान पाहिजे रे करणार. म्हणे, काय दान देऊ तुम्हाला सांगा. ब्राह्मण म्हणला, मला यावेळेला सोनं पाहिजे, सोनं. आता कर्णाकडे सोनंच नव्हतं त्यावेळेला, पण जी बाणामती होती ना, ती दुर्योधनाची बायको होती, राजाची बायको होती. राजाची राजाची राणी म्हटल्यावर सोन्याची काही कमी आहे का? अरे सगळ्या अंगावर सोनं होतं, प्रत्येक दागिना होता तिच्या अंगावर. आपल्याकडे एक आहे, एक नाही, कोठे काही एक आहे, एक नाही. कोणाकडे मंगळसूत्र आहे तर कानातले नसता, कोणाकडे कानातले मंगळसूत्र आहे तर ते चिपड्या नसता, कोणाकडे सगळंच आहे तर खाले ते पायातले कंगण नसता सोन्याच्या. तिच्याकडे सगळं सोन्याचं होतं, बँटेक्सचं न्या. तिच्या डोळ्यांपासून तर जितके दागिने तुम्हाला माहिती असतील सगळे मनात आणा एकदा. इतके सगळे तिने परिधान केले होते. तिच्या अंगावरती कमीत कमी 8-10 किलो सोनं असेल. आपल्याला काय देणं आहे का ते सोनं? काय भाव आहे आता सोनं? 1,30,000. बापा बापा, भुसावळच्या लोकांना माहिती आहे भाव, कारण ते सोनं करणारे लोक आहे बिचारे. आपण सोनं कधी पाहतच नाही तर आपल्याला कुठला भाव माहिती. आणि जे होतं घरात ते बी गेलं मागच्या पहिला. तुम्हाला माहिती नाही का? तो आला एक सोन्याची चमक देणारा आणि माझंच घर दिसलं त्याला. डिसेंबर महिन्यातली गोष्ट आहे. सोन्याची चमक देणारा आला. आमची बाई समोर पोत पोहत होती, तिची स्वतःची पोत पोट्यावर बसली होती आणि आमची वहिनी होती सख्या भाऊची बायको. तो म्हणला, सोन्याला चमक येते, काय जादू टाकली देव जाणे. 1,30,000 आता झालाय. त्या काळामध्ये 90,000 95,000 काहीतरी भाव होता. मागचा पुरता विचार न करता पोट टाकली त्याच्यात 8 ग्रॅमची. काय जादू केली देव जाणे. आमची वहिनी होती, तिलाही सांगितलं याला चमक येते. तिने कानातल्या साखळ्या काढल्या, कानातले काढले आणि ते बी टाकले. 2 तोळे सोनं त्यानं डब्यात टाकलं, गॅसवर ठेवलं घरात बसून त्यांच्या समोर आणि सांगितलं, त्याच्यातलं केमिकल टाकलं त्याच्याजवळ आणि सांगितलं शिजू द्या थोडा वेळ, 5 मिनिटांनी उतरवून घ्या, तुमचं सोनं चमक येईल. तो निघून गेला. आता गेला तर अजून 2 तोळे सोनं त्या डब्यात सापडतच नाही. जे होतं ते बी गेलं. ही आमची अवस्था. काय सोनं पाहिजे विठाला विठाला. बाणामतीच्या अंगावरती भरपूर सोनं आहे. त्या कर्णाने विचार केला, म्हणल्या ब्राह्मणाला सोनं पाहिजे. त्याने आपलं उपरणं काढलं गळ्यातलं, खाली अंतरलं आणि सांगितलं, वहिनी साहेब सगळे दागिने काढा आणि याच्यात टाका. बाणामतीने सगळे दागिने काढले, रडून रडून टाकले. ती विचार करते, हे सोनं जर याच्या मित्राच्या घरचं असतं, दुर्योधनाच्या घरचं, तर काही हरकत नव्हती. पण सगळं माझ्या बापानं दिलं होतं. आणि मी नेहमी सांगत असतो, बायांना माहेरचं जितकं आवडतं तितकं सासरचं आवडत. सोनं सोडून. पण बाणामती म्हणते, माझ्या बापाने सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, काय माझ्या नवऱ्याचा मित्र आहे, मला सगळं द्यायला लावतोय. बरं म्हणते, बाबा अरे कमीत कमी आता कानातले नाकातले आणि गळ्यातलं तर राहू दे. नाही म्हणे, वहिनी सगळं टाका. सगळं टाकलं तिनं. रडायला लागली ती, रडायला. रडत रडत तिला तो घेऊन गेला. ते सोनं त्या ब्राह्मणाला देऊन टाकलं आणि निघाला. ब्राह्मणही सोनं घेऊन गेला आणि हस्तिनापूर जवळ आला. बाणामती उतरली रथातून, धावत धावत दुर्योधनाकडे गेली आणि दुर्योधनाच्या समोर रडायला लागली. दुर्योधन म्हणतो, बाणामती काय झालं ग, काय रडते? रस्त्यात कोणी काही बोललं का तुला? कोणी काही आक्रमण केलं का तुझ्यावर? ती म्हणते, नाही हो, तुमचा बलाढ्य मित्र असताना कोणाची हिंमत आहे आक्रमण करण्याची? म्हणले, मग का रडतेस? अहो रडण्याचं कारण असं आहे, असा काय मित्र आहे तुमचा? माझ्या बापाने माहेरून दिलेलं सगळं सोनं एका ब्राह्मणाला त्याने दान देऊन टाकलं. माझा जराचाही विचार केला तो
खदा असू लागला. कोण? दुर्योधन. तो म्हणतो भानामती बरं झालं त्या ब्राह्मणाने फक्त सोनं मागितलं, तुला मागितली नाही. तर कदाचित तुला मागितली असली तर मला भंडाऱ्याला जावं लागलं असतं. कारण त्याने माझाही विचार केला, इतका औदार्यवान करणं आहे. अनेक त्याचे उदाहरण आहे बरं का, अनेक उदाहरण आहे. अरे युद्ध चालू असताना अर्जुनाकडे ज्यावेळेला तो बाण सोडायचा त्यावेळेला त्याच्या रथाचं चाक जमिनीत बसलं. काढण्याकरता खाली उतरला. एका हाताने चाक वर काढतोय, दुसऱ्या हाताने धनुष्य हातात पकडलाय आणि दाताने बाण मारतोय. काय सामर्थ्यशील करणार, दाताने बाण सोडायचा. देवाने पहिला आता जर हा नाही मेला तर पांडवांपैकी एकही वाचू शकत. आता हा मरणा गरजेचा आहे म्हणून भगवंताने ब्राह्मण वेश घेतला आणि त्या कर्णाकडे गेला. कर्णा, मला सोनं पाहिजे, सोनं. तो म्हणला, देवा अरे रणांगणात या वेळेला दान मागतोस? तो ब्राह्मण म्हणतोय, बघ द्यायचं असेल तर हो म्हण, नाहीतर. त्याला माहिती होतं आपण नाही म्हटलं तर आपल्याला कलंक लागेल. तो म्हणला, ब्राह्मण बाबा घाबरू नका, सोनं पाहिजे ना तुम्हाला, पण माझ्याकडे सोनं कुठाय फक्त दाखवा. देवाने सांगितलं तू स्मरण कर, तुझ्याकडे सोनं आहे. त्याला स्मरण झालं. काय सोनं होतं त्याच्याकडे माहितीये? त्याचे दात सोन्याचे होते. दात कोणाचे? आपले कशाचे? आळायचे. बरं, एक दोन दात मागितलं आम्ही तर कोणी देईल का? नाही देऊ शकत. आळाचा दात आपण देऊ शकत नाही, पण सोन्याचे दात पाडले त्यानं आणि भगवंताच्या हातात दिले. एका हाताने बाण धनुष्य पकडलाय, दुसऱ्या हाताने चाक वर काढतोय आणि दातात दोरी पकडून बाण मारतोय. आता दात पडले, आता बाण मारू शकत. तेवढ्यात अर्जुनाने बाण मारलं, त्याचा चिरचित झाला. कथाभाग सोडून द्या, मला एकच सांगायचं आहे, मरता मरता सुद्धा आपलं औदार्य ज्याने प्रगट केलं त्याचं नाव आहे कर्ण. विठाला विठाला म्हणून असं प्रमाण आहे. कर्ण भिडता समरांगणी, कर्ण भिडता समरांगणी, कर्ण भिडता समरांगणी, कर्ण भिडता समरांगणी. बाणी व्यापी येलारणी, बाणी व्यापी येलारणी, बाणी व्यापी येलारणी, बाणी व्यापी येलारणी. मागसी पाडोनी, मागसी पाडोनी, मागसी पाडोनी, मागसी पाडोनी. ते दात तयाचे, दात तयाचे. हरि तो निष्ठुर निर्गुण, 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 हरि तो निष्ठुर निर्गुण. कर्ण भिडता समरांगणी, बाणी व्यापी येलारणी, मागसी पाडोनी. येथे दात तयाचे असं वर्णन केलंय. कर्णासारखा औदार्यवान जगात कोणीच झाला नाही आणि चंद्र सूर्य असेपर्यंत दुसरा कोणी होणार. पण औदार्य देवनी कर्णा हाती. आणि पुढचा विषय फार सुंदर आहे. वैराग्य शुकाते बोधोनी. शुकाचार्यांना वैराग्य दिलं. जे शुकमुनी भागवत कथा सांगतात ना, त्यांच्या ठिकाणी वैराग्य होतं. 12 वर्ष आईच्या उदरात लपले. किती? ब्राह्मणाचे पोरं एका खेळाचे आले. 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले. नागडीची पडून गेले रे, एक खेडिया तुला सांगतो, ऐशे दाननी खेळ खेडी रे. 12 वर्षाच्या उदरात लपले. व्यासांनी उपदेश केला, शुका बाहेर निघ, मायेचा वारा तुझं काही बिघडू शकत नाही. का? तर तुझ्या ठिकाणी भगवंताने वैराग्य दिलाय. म्हणून वैराग्य शुकाते बोधोनी. आणि पुढचा विषय ज्ञान उपदेशिले चतुरानन. ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं. ज्ञान कोणतं ज्ञान दिलं ब्रह्मदेवाला? कोणतं ज्ञान दिलं? अरे जे श्रीमद भागवत तुम्ही ऐकताय ना, हे ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं होतं. बरं,
ते गुज विधाता सांगे नारदासी. ब्रह्मदेवाने पुन्हा नारदाला दिला. 4 श्लोक होते बघा, ते चतुश्लोक भागवतामध्ये आहे. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सस्म्यहं धृतेऽर्थ यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा वासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावशेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावद्देव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यतस्यात् सर्वत्र सर्वदा. संपलं भागवता. तुम्हाला मजा वाटेल, पण हे 4 श्लोक सकाळी सकाळी जर तुम्ही स्नान झाल्याबरोबर म्हटले तर संपूर्ण श्रीमद भागवत पठण केल्याचं पुण्य या 4 श्लोकांमध्ये लक्षात येते. काय ताकद आहे. तसा रामायणाचा एक श्लोक आहे बरं का महाराज. रामायणाचा एक श्लोक आहे, एका श्लोकात रामायण आहे. आदराम तपोवनादिगमनम हत्वा मृगकांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वालिनिर्दनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्दि रामायणम. संपलं रामायण. ज्याला सगळं रामायण वाचायचं असेल सकाळी सकाळी त्यांना हा श्लोक पाठ करा. ज्याला संपूर्ण भागवत पठण केलं तर पुण्यपत्रात पाळायचं आहे त्याने 4 श्लोक पाठ करा. विठाला विठाला. अशा काही माता मावल्या पतिव्रता झाल्या की ज्यांच्या नावाचा एक श्लोक आहे. शास्त्रकार सांगतात हा श्लोक जर सकाळी सकाळी म्हटला तर महापापांतो नाश होतो. महापापांचा पण अंघोळ केल्यावर सकाळी अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. आता एका कीर्तनात किती सांगू तुम्हाला. विठाला विठाला विठाला. आणि सांगून सांगून किती सांगायचं. भुसावळात कीर्तन पण व्हायची पाहिजे आता माझ्यावर. तुमच्या भुसावळातले थोडेसे दोष सांगायला लागलं की लोक कीर्तन बंद करतात. म्हणून सगळ्या गोष्टीचे मंत्र आहे. जेवण करताना मंत्र आहे, स्वयंपाक करताना मंत्र आहे, नैवेद्य घालताना मंत्र आहे, सकाळी उठल्यापासून मंत्र आहे. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती कर मूल्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शन. इथून सुरुवात आहे. किती मंत्र सांगायचे का कीर्तनात. अरे जेवायला बसलं तरी मंत्र आहे. यत् करोसि यदस्नासि यज्जिहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणाप्राण समायुक्त पचानन्यं चतुर्विधं यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयभूतिर् ध्रुवानी तिर्मतिरोमन. ओम सहनावतु सनो भुनक्तु सवीर्य कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम ब्रह्म अर्पणं ब्रह्म हवि ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेवतेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना. वदनी कवळ घेता नाम घ्या त्रिहरीची. एवढं तरी म्हणून नाही श्लोक आले तर चालतील पण वदनी कवळ जरी नाही आलं तरी पुंडलिक कवळदा म्हणा. आणि तेही नाही आलं तर कमीत कमी हरी हरी तरी म्हणा जेवताना. पण काय सांगावं भुसावळची स्थिती. एखाद्या हॉलमध्ये लग्न असू त्या लॉनमध्ये तर शपथ कधी कीर्तन करायला जीव देतील तर. विठाला तुम्ही असू नका. अनुभवलेल्या गोष्टी अनुभवलेल्या. काही वारकऱ्या माळकऱ्या करतो लग्न असतं ते म्हणतात जेवण करून जा महाराज जेवण करून जा महाराज. त्यांचा आग्रह असतो. आणि जेवायला एका दिवशी बुवा साहेब असा उभा राहिला भुसावळला एका हॉलमध्ये. मी असा उभा राहिला तर बामट्यासारखं त्या लोकांमध्ये उभं राहावं लागलं मला लाईनीत. आणि त्या लाईनीत उभा राहिला रांगेत आजूबाजूला सगळी रांग लागली आहे मोठी. खुर्च्यांवर लोक जेवत आहे आमच्या पुढे. आणि एकाच्या मागे मी असं उभा आहे. तो माझ्या पुढचा बिचारा का 7 दिवस आता उपाशी होता का काय देव झालं.
माझं नशीब बी खराब आहे, मी काय करू त्याला. तो 7-8 दिवसाचा उपाशी होता का काय, सगळी पंगत उठली पण हा बादर उठत नव्हता माझ्या पुढचा. बरं परिस्थिती अशी की सगळे लोक उठले, ती रांग परत बसली, दुसरी रांग लागली. पण हा तसाच, हा जेवायचा, गुलाबजाम तोंडात टाकलं की गाल फुगवायचा. म्हटलं पाहू नको भाऊ, आरामात चाल दे. मी शांत माणूस आहे, किती बी वेळात आहे, किती बी वेळ लाव. त्यानं आरामात जेवण केलं. पहिली पंगत उठली, दुसरी उठायच्या बेतावर टायमावर आली, पण तो उठत नव्हता. बरं प्रारब्ध बी असं आहे, इकडनं तिकडनं त्याचं संपलं. त्यानं ग्लास घेतला, पाणी प्यायला लागला. म्हटलं आता उठेला. तो उठला, रांग लागली होती, तेवढ्यात मागून एक आला आणि माझ्या पाठवर हात मारला. हरी हरी. मी मागे फिरला आणि तो उठला आणि दुसरा बसला. विठाला विठाला. गोवा तसाच. आता इकडची बी खुर्ची गेली आणि तिकडची बी गेली. ही अवस्था भुसावळात जेवणाची आहे. पशुपेक्षा भयंकर जीवन जगतोय आपण. पशुपेक्षा भयंकर जीवन आहे. जेवताना वाढू देत नाही लोक, तेवढ्यात ती भाजी अशी चाटतात. गुलाबजामुन पळत नाही तेवढ्यात खातात. अरे तुमच्या करतात नाही ते, पद्धतशीर वाढू द्या. मंत्र म्हणा मग जेवा. ज्या दिवशी मंत्र न म्हणताना आपण अन्न खातो त्या दिवशी शास्त्र असं सांगतं आपण पाप भक्षण करतो. विठाला विठाला. काय विषय सुरू आपला? मंत्रांवरून आपली गाडी भागली. हा काळजी करू नका, गाडी वेळेवर धावणारी येते. श्रीमद भागवताचे 4 श्लोक ब्रह्मदेवाला दिले, ज्याला चतुश्लोक म्हणतात. आणि हे 4 श्लोक ब्रह्मदेवाने नारदाला सांगितले. नारदाने ते 4 श्लोक व्यासांना दिले आणि व्यास महाराजांनी त्यात 4 श्लोकांवरती जी टीका केली त्याच्यापासून श्रीमद भागवत महापुराण 18,000 श्लोक हे तयार झाले. विठाला विठाला. म्हणून एक ज्ञान ब्रह्मदेवाला दिले. ज्ञान उपदेशिले चतुरान. आणि पुढचा विषय आहे ऐश्वर्य वाढविला अर्जुन. अर्जुनाला ऐश्वर्यात ठेवलं. म्हणून अर्जुनाला एवढे जरी वीर त्याच्या समोर होते तरी त्या युद्धामध्ये त्याच्या केसालाही धक्का लागला नाही. का तर भगवान परमात्मा आपल्या सुदर्शनाने त्याचं रक्षण करत होता. म्हणून ऐश्वर्य वाढविला अर्जुन. ब्रह्मा सनातन पावविला औदार्य समग्र लक्षणी. हे 6 गुण वाटणारा जो भगवंत आहे तो काय करू शकत नाही. काय हे केले पण केव्हा एका चिंतिता विठ्ठले चिंतन केल्यावर सर्व काही करू शकतो. मग काही लोकांनी तुकोबारायांना सांगितलं, तुकोबारा या सगळ्या गोष्टी भगवंताच्या कालखंडातल्या लोकांच्या सांगितल्या तुम्ही, पण आता या कलियुगात भगवंताने कोणाकरता काही केलं का? सांगा ना काही केलं का कोणाकरता? त्यावेळेस आमच्या तुकोबाईंनी मोठी यादी मांडली. उच्च नीच काही नेने भगवंता. तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी. दैत्यावरी रक्षी प्रल्हादाची चर्मरंगू लागे. रोहिदाचा संगे कबीराचे मागे क्षिदेविने. सज्जन कसाया विकू लागे मास. माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा गडभुंकू लागे. चोख्या मेळ्या संगे ढोरे वडी. नामयाची जनी सव्वे वेची क्षणी. धर्माघरी पाणी वाई जाळी. नाम्या सव्वे जेवी नवे संकोचित. ज्ञानी यांची भिंत अंगेवडी. गवळीयाचे घरी अंगे गाई वडी. द्वारपाळ बळी द्वारी झाला अर्जुनाचे रथी. होय हा सारथी बक्षी प्रीती पोहे सुदामाचे एकोबाचे ऋण. वेळी ऋषिकेशी अंबा ऋषीचे सोशी गर्भवास. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. दामाजीचा झाला पाडेवार. घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची. पुंड्या त्या मेहत्याच्या अंगीवरी. पुंडलिकासाठी अजोनी तिष्ठत. तुका म्हणे मात धन्य त्याची. सगळ्यांचे चेहरे उतरले. मला असं वाटतंय की तुमचं म्हणणं असेल कुठपर्यंत चालता का बुवाचा हा अभंग. पण 13 चरणाचा अभंग आहे, 12 चरणाचा. याच्यामध्ये 11 भक्ता म्हणजे 11 भक्त उत्तरार्धात आणि 11 भक्त पूर्वार्धात. 22 भक्तांची काय काय कामं केली अभंग वाचा.
तुमच्या ध्यानात येईल. विठाला विठाला भगवंताने भरपूर केलं. काय हे केले. आणि तुकोबा ह्या काय शब्द जो वापरतात ना, अनिर्वचनीय वापरतात. काय शब्दाचे बरेच प्रकार आहे. काही ठिकाणी काय शब्द दुःखवाचक आहे, काही ठिकाणी खेदवाचक आहे, काही ठिकाणी आनंदवाचक आहे आणि काही ठिकाणी अनिर्वचनीय वाचक आहे. ज्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची उपमा देता येत नाही त्या ठिकाणी काय शब्द वापरला जातो. काय सांगू तुम्हाला, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू तुम्हाला संतांचे उपकार. याचा अर्थ असा आहे की खूप उपकार आहे. काय करू शकत नाही देव, काय नोही केले. याचा अर्थ सर्व काही करू शकतो. पण केव्हा एका चिंतिता विठ्ठले. काही लोकांनी तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय भगवंताचं मग चिंतनच करायचं का. इतर साधनं जगात आहे देवाच्या प्राप्तीची, त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे. तुकोबरायांनी उत्तर दिलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सर्व साधनाचे सार, 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 सर्व साधनाचे सार. सर्व साधनांचे सार, हरिभव सिंधू तरी पार. सांगतात जगामध्ये जेवढी साधनं असतील त्या सर्व साधनांचं सार काय असेल तर भगवंताचं नाम चिंतन आहे. भगवंताचं नाम. आणि याचा जर जप केला तर भव सिंधू उतरी पार. भव दुस्तर असलेला जो भवसागर आहे तो सहज माणूस पार करून जातो. हे सामर्थ्य देवाच्या नावात आहे. विठाला 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 आता सार काय असार काय बराच मोठा विषय आहे. आपल्याला माहिती आहे काही गोष्टी असार असतात, काही सार असतात. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. जळगावला आम्ही एका श्रीमंत माणसाकडे 4-5 महाराज लोक बसले. आपल्या परंपरेचे माणसं होते. आणि एका श्रीमंत माणसाच्या घरात बसल्यावर आता श्रीमंती असल्यामुळे त्या माणसाने आम्हाला खाण्याकरता पहिल्यांदा पेंट खजूर आणली.